तर आपण बघतोय मालेगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्यांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित सह आरोपींना आता नोटीस पाठवण्यात आली आहे। तपासातील त्रुटींवरून आरोपींना सोडता येणार नाही। 6 आठवड्यांनंतर आता पुढची सुनावणी होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मालेगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्यांना नोटीस पाठवण्यात आली। अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, काय सध्याची माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर मालेगावचा जो भिक्खू चौकात बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यात जे साध्वी प्रज्ञा सिंग आणि 7 जे हिंदुत्ववादी नेते होते यांना एनआयए कोर्टाने सबळ पुराव्यावरून निर्दोष मुक्तता केली होती, असा निकाल दिला होता। त्यानंतर मालेगावमध्ये तीव्र असे पडसाद या ठिकाणी उमटले होते। सरकारच्या वतीने अपील दाखल करावं अशी काहीशी मागणी जी पीडितांच्या कुटुंबाच्या वतीने करण्यात आली होती, मात्र सरकारच्या वतीने अपील दाखल करण्यात आल्यामुळे शेवटी पीडितांच्या कुटुंबियांनी जे अपील आहे ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं होतं आणि ज्या खटल्यामध्ये जे निर्दोष सोडण्यात आलं त्याबद्दल आक्षेप घेतला होता। त्यानुसार 2 दिवस काल याबाबत जी आहे हायकोर्टात सुनावणी झाली आणि आज आपण जर पाहिलं तर उच्च न्यायालयाने जे आहे ते साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित सिंग यांच्यासह 7 जणांना नोटीस बजावली आहे आणि कोर्टाचा तपास करणाऱ्या एनआयएला कोर्टाला देखील या ठिकाणी नोटीस बजावण्यात आली आणि पुढची सुनावणी जी ती आता 6 आठवड्यानंतर ठेवण्यात आल्याने आता पुढच्या काळात काय निकाल लागतो याकडे आता संपूर्ण मालेगावकरांचं लक्ष लागले। नक्कीच, तुर्तास धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी।